नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे अवेअरनेस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत की जून 2023चा जो पूर्वपरीक्षेचा पेपर आहे त्या परीक्षेच्या हिशोबाने आतापासून तुमचं नियोजन कसं असलं पाहिजे. हे बघा, याआधी आपण जो मागचा आपला व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये आपण जी MPSC राज्यसेवा नवीन पॅटर्न जो आहे त्या हिशोबाने जी बुकलिस्ट आहे ती बुकलिस्ट आपण डिटेलमध्ये डिस्कशन तिथे आपण केलं होतं. इवन मी तिथे प्रॉपरली फोटोजसुद्धा लावले होते की कोणत्या पुस्तका कोणत्या सब्जेक्टसाठी तुम्हाला कामाचे आहे, आणि मराठी आणि इंग्रजीमध्ये आपण पूर्ण रिसोर्स कम्प्लिटली आपण तिथे बघितले होते. ठीक आहे, ज्यांनी कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तो व्हिडिओ आधी तुम्ही बघून टाका. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओची आपण सुरुवात करूया. जून 2023च्या परीक्षेचे नियोजन कसे असायला पाहिजे. तर सर्वात प्रथम आपण कोणत्याही गोष्टीचं प्लॅनिंग करताना की किती दिवस आजपासून त्या परीक्षेसाठी रिमेनिंग आहे हे आपण पहिले बघितलं पाहिजे. त्यालाच आपण म्हणतो दिवसाचे गणित करणे. ठीक आहे, आता पूर्व परीक्षेची जी तारीख आहे ती आहे 4 जून 2023, म्हणजे 4 जूनला येत्या ती एक्झाम, म्हणजे पुढच्या वर्षीच्या ती एक्झाम होणार आहे. ठीक आहे, त्या हिशोबाने जर आजपासून जर आपण एक दिवसाचं कॅल्क्युलेशन केलं तर पूर्व परीक्षेपर्यंत असलेला कालावधी एकूण येतो 201 दिवसांचा. ठीक आहे, नोव्हेंबरचे 16 दिवस, डिसेंबरचे 31, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे ते जूनचे 3 दिवस, कारण 4 जूनला एक्झाम आहे. ठीक आहे, तर एकंदरीत आपल्याकडे जे दिवस आहे ते 201 दिवस आहे. त्यामधनं जर आपण डिवाइड करतो म्हटलं तर मुख्य व पूर्व परीक्षेसाठी आपण अंदाजे 78 दिवस अभ्यास करू, आणि फक्त पूर्व परीक्षेसाठी म्हणजे होल सोलली फक्त प्रिलिम्सच्या बेसिससाठी आपण जवळपास 123 दिवस त्याला अलॉकेट करू शकतो. ठीक आहे, आता यामध्ये बघा की तुम्ही म्हणाल की सर इथे मुख्य व पूर्व परीक्षा दोन्ही तुम्ही म्हटलेलं आहे, पण यामध्ये तुमचा जास्तीत जास्त फोकस हा मुख्य परीक्षावर असला पाहिजे. म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी, ठीक आहे, या 3 महिन्यापर्यंत तुम्ही जी मेन्स एक्झामच्या हिशोबाने जी तयारी आहे ती तुम्ही इथे करायला हवी. ठीक आहे, सोबत सोबत तुम्ही थोडं प्रिलिम्सचं सुद्धा करू शकता, पण फेब्रुवारीपासनं तर मे पर्यंत, ठीक आहे, फुली तुमचा जो फोकस आहे तो पूर्व परीक्षेवरच असायला हवा. ठीक आहे, तर यानंतर जी मुख्य परीक्षेची तारीख आहे ती आहे 30 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर, म्हणजे या दरम्यान तुमची मुख्य परीक्षा होणार आहे रिटर्न स्वरूपाची. ठीक आहे, तर हा जो कालावधी आहे पूर्व परीक्षेपासूनचा तो मुख्य परीक्षेपर्यंतचा तो एकूण आहे 4 जून ते 30 सप्टेंबर पर्यंतचा. ठीक आहे, तर यामध्ये एकंदरीत जे दिवस तुमच्याकडे अवेलेबल राहतील ते 117 दिवस राहतील. ठीक आहे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. ठीक आहे, 30 सप्टेंबरपासून एक्झाम सुरू होईल. तर आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत की आतापासूनचं प्रिलिम्स परीक्षेचं नियोजन तुम्ही कसं करायचं आहे. त्यानंतरचा नेक्स्ट व्हिडिओ आपण टाकू की पूर्व परीक्षेपासून तर मुख्य परीक्षेपर्यंतचं नियोजन तुमचं कसं असलं पाहिजे. तर हे बघा, एकंदरीत जे दिवस तुमच्याकडे आता अवेलेबल आहे 4 जूनच्या परीक्षेच्या हिशोबाने ते आहे 201 दिवस. ठीक आहे, त्यामध्ये इनिशियली तुम्हाला 2.5 महिने जे आहे, ठीक आहे, 2.5 महिने तुमचा अभ्यास हा इंटिग्रेटेड स्वरूपाचा तुम्हाला करायचा आहे. त्यामध्ये पूर्व व मुख्य परीक्षेचा अभ्यास एकत्र तुम्हाला करायचा आहे, त्यालाच आपण इंटिग्रेटेड अप्रोच म्हणतो. जनरली हा अप्रोच UPSCचे जे विद्यार्थी ते फॉलो करतात. आता MPSC सुद्धा सिलेबस आणि पॅटर्न चेंज झाल्यामुळे आपल्याला तशा पद्धतीनं इथे अप्रोच फॉलो करायचा आहे. ठीक आहे, यामध्ये बघा सुरुवातीचे जे 2.5 महिने आहे त्यामध्ये तुम्हाला पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि वैकल्पिक विषय, ठीक आहे, या 3 आस्पेक्ट ऑफ एक्झामिनेशनवर फोकस करायचा आहे. यामध्ये सुद्धा मुख्यत्वे तुम्हाला जो वैकल्पिक विषय आहे हा चांगल्या पद्धतीने याची मिनिमम एकदा तरी रिव्हिजन झाली पाहिजे अशा पद्धतीनं करायचं आहे. आणि मुख्य परीक्षेचे जे काही नवीन टॉपिक्स आता ॲड करण्यात आलेले आहे आपल्या सिलेबसमध्ये त्याचा अभ्यास, आणि सोबत सोबत तुम्ही थोडा 1-2 तास पूर्व परीक्षेचा सुद्धा अभ्यास आतापासून तुम्ही करू शकता. ठीक आहे, आणि पण शेवटले जे 4 महिने राहतील तुमच्या प्रिपरेशनमधले ते फक्त आणि फक्त पूर्व परीक्षेच्या अभ्यासावर तुम्हाला फोकस करायचे आहे. हे बघा, हे जे काही मी नियोजन इथे सांगतो आहे हे एकंदरीत नवीन विद्यार्थी जे आहे त्यांच्या हिशोबाने कामाचं आहे, आणि जुने विद्यार्थी जे आहे त्यांच्या हिशोबाने सुद्धा कामाचं आहे. ठीक आहे, त्यानंतर पहिल्या 2.5 महिन्यांची तयारी तुम्ही कशी करावी. ठीक आहे, यामध्ये सर्वप्रथम वैकल्पिक विषयाची निवड व इमिडिएट अभ्यासाला सुरुवात. इथे मी एक शब्दाचा वापर केला आहे, इमिडिएट, म्हणजे काय की ज्यांनी कोणी आतापर्यंत वैकल्पिक विषय निवडलेला नसेल, कृपा करून विद्यार्थी मित्रांनो ताबडतोब विदिन अन वीक एक ऑप्शनल सब्जेक्ट निवडा आणि त्याचा सिलेबस कसा आहे, काय आहे, बुकलिस्ट कोणती आहे ते ऑर्डर करून अभ्यासाला सुरुवात करा. ठीक आहे, कारण हे शेवटले 2.5 महिने तुमच्याजवळ आहे. जर तुम्हाला 2023मध्ये कोणत्याही हालतीत पोस्ट काढायची असेल तर तुम्हाला इमिडिएटली वैकल्पिक विषयाची निवड करावीच लागेल. ठीक आहे, आता वैकल्पिक विषयाचे महत्त्व काय आहे तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिस्कस केलेलाच आहे. त्यामध्ये आपण बघितलं की जवळपास 500 मार्क वैकल्पिक विषयाला आहे, आणि हा स्कोरिंग सब्जेक्ट असतो. ठीक आहे, या विषयाचे महत्त्व काय आहे की सर्वप्रथम की जो कोणता पूर्ण MPSCचा सिलेबस आपण बघितला आहे त्या सिलेबसमध्ये हा असा एकच सब्जेक्ट आहे की जो तुम्ही स्वतः निवडू शकता. ठीक आहे, म्हणजे तुमची आवड निवड इथे आता MPSC त्याला हे करताय, ॲप्रिशिएट करताय की तुम्ही सांगा की तुम्हाला कोणता सब्जेक्ट हवा आहे. हे एक
दुसरं आहे की जर तुम्ही खरोखरच चांगला सब्जेक्ट निवडला, जो तुम्हाला ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे, ज्याचे रिसोर्सेस इझिली अवेलेबल आहे आणि जो स्कोरिंग सब्जेक्ट आहे, तर ऑलमोस्ट तुम्हाला 20 ते 50 मार्कांची लीड मिळू शकते. कारण हे बघा विद्यार्थी मित्रांनो, GSचे जे पेपर असतात जनरल स्टडीजचे, ते त्या पेपरमध्ये एकदम 20 ते 50 मार्काची लीड मिळवणं हे पॉसिबल होत नाही. पण जर तुम्ही वैकल्पिक विषयाचा चांगला अभ्यास केला तर त्या पेपरमध्ये ऑलमोस्ट तुम्हाला 20 ते 50 मार्काची लीड मिळू शकते. ठीक आहे, हे वैकल्पिक विषयाचे महत्त्व आहे. ठीक आहे, त्यानंतर एक शॉर्टमध्ये आपण बघूया वैकल्पिक विषय निवडताना खाली कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवा. तर पहिली सर्वप्रथम गोष्ट आहे सब्जेक्ट स्कोरेबिलिटी. मी आता सांगितलं की चांगले मार्क कोणत्या सब्जेक्टला मिळतात. आता हा जो पेपर पॅटर्न आता नवीन आलेला आहे, ही पहिली एक्झाम या नवीन पॅटर्ननुसार होणारी आहे. पण आपण एक UPSCचा एक अंदाज, एक ॲनालिसिस करू शकतो की UPSCमध्ये कोणते असं सब्जेक्ट आहे की ज्याच्यामध्ये चांगले इझिली स्कोअर होऊ शकतात किंवा मार्क चांगले पडतात, ते एक बघा. दुसरं, विद्यार्थ्याची क्षमता म्हणजे स्टुडंट्स ओन ॲबिलिटीज. ठीक आहे, विद्यार्थ्याला कोणती गोष्ट आवडते, रायटिंगचा त्याला चांगला स्कोप आहे किंवा मॅथमॅटिक्समध्ये त्याला इंटरेस्ट आहे किंवा ॲनालिटिकल गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, त्या हिशोबाने सुद्धा तो काय करू शकतो, वैकल्पिक विषय निवडू शकतो. आपण बघितलं आहे की जवळपास 26 प्रकारच्या ऑप्शनल सब्जेक्टची लिस्ट MP आयोगाने आपल्याला दिली आहे. म्हणजे तुम्हाला त्या 26 मध्ये कोणताही एक ऑप्शनल सब्जेक्ट जो तुम्हाला सूट करतो तो तुम्ही निवडू शकता. त्यानंतर विद्यार्थ्याची आवड, हे तर सर्वात इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, यामध्ये काय तर विद्यार्थ्याचा ओन इंटरेस्ट म्हणजे आपल्याला कशात आवड आहे, तुम्हाला जो एखादा सब्जेक्ट आवड आहे, कोणाला इंटरनॅशनल रिलेशनमध्ये आवड असू शकते, कोणाला गव्हर्नन्समध्ये आवड असू शकते, त्या हिशोबाने तुम्ही तुमचा एक ऑप्शनल सब्जेक्ट निवडू शकता. चौथा आहे विषयाचा सिलेबस, म्हणजे काय लेंथ ऑफ द सब्जेक्ट किती आहे बा. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल जसं आता इतिहास म्हटलं तर इतिहास हा याचा जी लेंथ आहे सिलेबसची ती खूप जास्त आहे, वास्ट सिलेबस आहे. तर अशा कंडिशनमध्ये इतिहासाचा अभ्यास करायला सुद्धा कालावधी जास्त लागतो. ठीक आहे, तर असा सब्जेक्ट निवडावा की ज्याचा सिलेबसची लेंथ सुद्धा कशी असली पाहिजे, एक मीडियम असली पाहिजे, एकदम जास्तही नसली पाहिजे, एकदम कमी नसली पाहिजे. त्यानंतर बुक लिस्ट आणि सोर्सेस, म्हणजे काय की जो कोणता वैकल्पिक विषय तुम्ही निवडत असाल त्या वैकल्पिक विषयाचे बुक्स अवेलेबल असले पाहिजे मार्केटमध्ये किंवा सोर्सेस मार्केटमध्ये अवेलेबल असले पाहिजे. कारण बहुतांश वेळ असं होतं की मुलं असे काही वैकल्पिक विषय निवडतात की त्याच्या मार्केटमध्ये बुक लिस्टच अवेलेबल राहत नाही किंवा काही गायडन्सच अवेलेबल राहत नाही. तर अशा कंडिशनमध्ये प्रॉब्लेम अजून होतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डायनामिझम. ठीक आहे, डायनामिझम म्हणजे काय की जेवढा सब्जेक्ट करंट अफेअरवर बेस्ड राहील तेवढे तुम्हाला गोष्टी सतत बदलत राहतील. एक साधं उदाहरण घेतो म्हटलं तर पॉलिटिकल सायन्स आहे. ठीक आहे, पॉलिटिकल सायन्समधला जो दुसरा पेपर आहे इंटरनॅशनल रिलेशनचा, हा पेपर कंटिन्युअसली बदलत राहतो. कारण जे आंतरराष्ट्रीय घडामोडी आहे ते आज काही झाल्या तर उद्या काही बदलतील, परवा काही दुसऱ्या होतील. तर अशा कंडिशनमध्ये डायनॅमिक जेवढा सब्जेक्ट राहतो तेवढा विद्यार्थ्याला अभ्यास सुद्धा जास्त करावा लागतो. म्हणजे काय की वैकल्पिक विषय निवडताना स्टॅटिक सब्जेक्ट जर असला तर तो तुमच्यासाठी फायदेशीर राहतो. पॉलिटिकल सायन्स चांगला ऑप्शनल आहे, त्याच्यामधला पेपर 1 जो आहे तो पूर्ण स्टॅटिक आहे. म्हणजे ज्या गोष्टी आज तुम्ही वाचाल त्या 5 वर्षानंतर सुद्धा तशाच राहणार आहे. पण जो पेपर 2 आहे इंटरनॅशनल रिलेशनचा, हा डायनामिक पेपर आहे. कोणाकोणाला जर इंटरेस्ट असेल की नाही सर मला इंटरनॅशनल रिलेशनमध्ये खूप आवड आहे, तर तुम्ही तशा पद्धतीनं करू शकता. ठीक आहे, तर एवढे तुम्ही हे 6 पॉईंट्स ध्यानात ठेवले पाहिजे वैकल्पिक विषय निवडताना. आणि हे लक्षात ठेवा, कमीत कमी एक रीडिंग तुमची वैकल्पिक विषयाची झाली पाहिजे. हे जे मी म्हणतोय इनिशियली 2.5 महिने, म्हणजे हा नोव्हेंबरचा अर्धा महिना, ठीक आहे, नोव्हेंबर डिसेंबरचा पूर्ण महिना आणि जानेवारीचा पूर्ण महिना, त्यापर्यंत तुमची वैकल्पिक विषयाची मिनिमम एकदा रीडिंग झालीच पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर दुसरा फोकस जो राहील या पहिल्या 2.5 महिन्यात तो राहील नवीन विषयावर पहिले फोकस करा. आता नवीन विषय म्हणजे कोणते, तर सर्वप्रथम इथिक्स. ठीक आहे, इथिक्सची मिनिमम एक रीडिंग तुमची झालीच पाहिजे. कारण 15% वेटेज पूर्ण मेन्सचे जे मार्क जर आपण काय बघितले तर 15% वेटेज या एकट्या पेपरवर आहे. तर ऑब्व्हियस आहे की तुम्ही इथिक्सचा अभ्यास केलाच पाहिजे. ठीक आहे, त्यासोबतच जे नवीन नवीन टॉपिक्स आलेले आहे जसं इंटरनल सिक्युरिटी म्हणा किंवा वर्ल्ड हिस्ट्री म्हणा, ठीक आहे, यासोबतच सोसायटीचा एक टॉपिक यांनी आणलेला आहे, इंट्रोड्यूस केलेला आहे, इंटरनॅशनल रिलेशन. तर असे टॉपिक सुद्धा तुम्ही डे टू डे बेसिसवर त्याचा अभ्यास करू शकता. पण इथिक्सचं मिनिमम एक रीडिंग तुमचं झालं पाहिजे. कोणते रिसोर्सेस वाचायचे आहे, काय वाचायचे आहे, मी ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह पद्धतीनं सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर निबंध लिहिण्याचा सराव सुद्धा तुम्ही केला पाहिजे, कारण हे सुद्धा आपल्या हातातले मार्क असतात. ठीक आहे, तर किती निबंध लिहिले पाहिजे सर, तर तुम्ही आजपासून जर सुरुवात करत असाल तर 10 दिवसात मिनिमम एक निबंध तुम्ही लिहिला पाहिजे. अशा हिशोबाने जर प्रिपरेशन केलं तर तुमचे 7 निबंध होतात. ठीक आहे, किती, 7 एसेस तुमचे 2.5 ते 3 महिन्याच्या कालावधीत होतात. त्यानंतर तुम्ही प्रिलिम्स मोडमध्ये चालले जा आणि परत प्रिलिम्स झाल्यानंतर लगेच तुम्ही अजून 7 एसे लिहू शकता. म्हणजे एकंदरीत जर तुम्ही आतापासून मेन्सपर्यंतच्या परीक्षेसाठी टोटल 14 एसे जरी लिहिले तरी तुम्हाला इझिली 250 पैकी 130 ते 140 मार्क स्कोअर करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आणि लक्ष द्या मित्रांनो, मी 10 वेळा म्हणतोय, हे आपल्या हातातले मार्क असतात, इझिली तुम्ही स्कोअर करू शकता. त्यानंतर उत्तर लिखाणाचा सराव हे सर्वात महत्त्वाचं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी त्याचा
उल्लेख केलेला की तुम्हाला उत्तर लिखाणाची सवय करावी लागेल. ठीक आहे, डेली एक प्रश्न जरी तुम्ही लिहिला तरी इट इज मोर दॅन सफिशियंट. ठीक आहे, पण अगेन याच्यासाठी सुद्धा मी कंडिशन टाकली होती की काय, की जे नवखे विद्यार्थी आहे, जे नवीन विद्यार्थी आहे, मिनिमम तुमचा 50 ते 60% सिलेबस झाला पाहिजे, त्यानंतरच तुम्ही हे प्रयत्न करा. किंवा जुने विद्यार्थी असेल ते जुने विद्यार्थ्यांनी स्टॅटिक पोर्शनवर सुद्धा एक एक प्रश्न दिवसाला लिहू शकतात. यासाठीच आपण एक टेलिग्रामचा ग्रुप बनवलेला आहे, त्यावर आपण दिवसाला एक प्रश्न अपलोड सुद्धा करणार आहे. ठीक आहे, जर ते तुम्हाला जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक इथे दिलेली आहे. त्यानंतर आहे जीएस स्टॅटिक सब्जेक्ट. ठीक आहे, म्हणजे एखादा स्टॅटिक सब्जेक्ट तुम्हाला सुद्धा तुम्ही काय करू शकता, साईड बाय साईड करू शकता. त्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स अँड एन्व्हायरमेंट हे जे सब्जेक्ट मी इथे लिहिले आहे हे जवळपास 60 to 70% वेटेज कॅरी करतात पूर्व परीक्षेत आणि मुख्य परीक्षेत. म्हणजे याचा स्टॅटिक पोर्शन जो आहे तो पोर्शन तुम्ही साईड बाय साईड चालूच ठेवला पाहिजे. दिवसाला 1 तास 2 तास एवढा अभ्यास तुम्ही करू शकता. आणि न्यूजपेपर रिडिंग, चालू घडामोडीसाठी तुम्हाला न्यूजपेपर वाचावा लागेल किंवा जे काही करंटचे मॅगझिन येतील ॲनालिटिकल विश्लेषणात्मक पद्धतीनं ते सुद्धा तुम्ही इथं वाचू शकता. ठीक आहे, तर न्यूजपेपर रिडिंगमध्ये सुद्धा मी मागच्या वेळेस सांगितलेलं. ठीक आहे, मराठीत जर तुम्ही करत असाल तर लोकसत्ता किंवा मटा, आणि इंग्रजीमध्ये करत असाल इंडियन एक्सप्रेस किंवा द हिंदू. ठीक आहे, त्यानंतर शेवटच्या 4 महिन्याची तयारी कशी केली पाहिजे. आता हे जे मी सांगितलं आधी हे 2.5 महिन्याचं आपण बघितलं. आता शेवटल्या 4 महिन्याची म्हणजे एकंदरीत आपल्याकडे 123 दिवस राहतील. त्या 123 दिवसापैकी शेवटले 15 दिवस तर तुम्ही सोडून द्या, कारण ते तुम्हाला रिव्हिजनसाठी द्यायचे आहे. आणि उरलेले 108 दिवस जे आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही प्रिपरेशन करू शकता. यामध्ये हे लक्षात ठेवा मित्रांनो की स्टॅटिक टॉपिक जे आहे, जे हातातले मार्क असतात त्यावर तुम्हाला जास्त फोकस करायचे आहे. आता हे स्टॅटिक टॉपिक म्हणजे कोणत्या, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट हे सब्जेक्ट प्रॉपरली तुमचे झाले पाहिजे. याची कमीत कमी 2 ते 3 वेळा तुमची रिव्हिजन झाली पाहिजे. जितक्या जास्तीत जास्त वेळा तुम्ही रिव्हिजन करा तितक्या जास्तीत जास्त वेळा ती गोष्ट तुमच्या डोक्यात फिट राहील. ठीक आहे, त्यानंतर पॉलिटी सारख्या विषयाचा रेग्युलर अभ्यास केला पाहिजे. म्हणजे काय, तुम्ही एक तुमचा शेड्यूल बनवा. डेली बेसिसवर प्लॅन कसा असला पाहिजे, काय असला पाहिजे, या संदर्भात मी एक व्हिडिओ बनविलच. पण तुम्ही एक दिवसाचा एक शेड्यूल बनवा, त्यामधला मिनिमम 30 मिनिटं ते 1 तास एवढा कालावधी तुम्ही या पॉलिटीसाठी दिलाच पाहिजे. कारण हा असा सब्जेक्ट आहे मित्रांनो की तुम्ही याचा 2 ते 3 दिवस जर अभ्यास जरी नाही केला तरी तुम्ही विसरता. तर अशा कंडिशनमध्ये पॉलिटी हा डेली बेसिसवर 30 मिनिटं मिनिमम तुमचा झालाच पाहिजे. त्यानंतर सीसेटची प्रॅक्टिस. बहुतांश वेळा असं होतं की सर आता सीसेट तर क्वालिफाईंग झालाय, ठीक आहे, मला तर ऑलरेडी चांगले मार्क मिळाले, तर मी सीसेटची प्रॅक्टिस का बरं करावी. पण एकंदरीत आपण यूपीएससीचा जर अप्रोच बघितला तर यूपीएससीने इनिशियली सीसेटचे पेपर सोपे काढले, पण हळूहळू करत करत सीसेटची लेवल ते वाढवत गेले. कदाचित तरी तसाच अप्रोच आपला आयोग सुद्धा वापरू शकतं. तर त्या हिशोबाने सीसेटच्या पेपरला सुद्धा आपल्याला हलक्यात घ्यायचं नाहीये, त्याची सुद्धा आपल्याला प्रॉपर प्रॅक्टिस करायची आहे. तर दिवसाला तुम्ही 30 मिनिटं जरी प्रॅक्टिस केली, म्हणजे स्पेसिफिकली आर्ट्सचे जे विद्यार्थी आहे त्यांना सीसेटची खूप भीती असते, त्यासाठी हा मेसेज आहे. किंवा इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असाल तर शेवटल्या 2 महिन्यात तुम्ही तेवढा प्रॅक्टिस करू शकता. आणि चालू घडामोडी सुद्धा सोबत सोबत तुम्हाला वाचायचं आहे, त्याची रिव्हिजन सुद्धा प्रॉपरली करायची आहे. तुम्ही एकंदरीत असा प्लॅन करू शकता की मंडे टू सॅटर्डे पर्यंत प्रॉपरली आपण अभ्यास करणं, आणि जे काही तुम्ही आठवड्याभरात अभ्यास केलेला आहे त्याचं संडेला रिव्हिजन करणं. तशा पद्धतीनं हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, रिव्हिजन फार महत्त्वाची आहे. असेच रिसोर्स वाचा की ज्याची तुम्ही प्रॉपरली रिव्हिजन करू शकता. ज्या गोष्टींची तुम्ही रिव्हिजन करू शकत नाही, उजळणी करू शकत नाही, अशा गोष्टी वाचून काहीही अर्थ नाही आहे. कारण अल्टिमेटली रिव्हिजन जेवढं जास्तीत जास्त कराल तेवढा जास्तीत जास्त कालावधीसाठी तो स्पेसिफिक टॉपिक आपल्या डोक्यात फिट राहील. त्यानंतर वीकली टेस्ट. ठीक आहे, वीकली टेस्ट म्हणजे काय की फेब्रुवारीच्या एक तर पहिल्या आठवड्यापासून तुम्ही सुरू करू शकता किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून तुम्ही हे वीकली टेस्ट देणं सुरू करू शकता. ठीक आहे, इव्हन एओनएस अकॅडमीच्या माध्यमातून सुद्धा आम्ही टेस्ट सिरीज लॉन्च करतोय, किंवा बाकीच्या कोणत्या क्लासेसच्या टेस्ट सिरीज असाल त्या सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे, पण हे लक्षात ठेवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून, एकदमही उशीर करायचा नाही. बहुतांश वेळा विद्यार्थी काय करतात की सर जूनमध्ये एक्झाम आहे तर मी एप्रिलमध्ये सुरू करतो. अरे पण एप्रिलमध्ये सुरू केल्यानंतर सुद्धा महत्त्वाचं काय आहे की तुम्ही जे काही पेपर तिथे लिहिणार आहे ते पेपर फक्त सोडून घरी यायचं नाही, त्या पेपरचा सुद्धा प्रॉपर ॲनालिसिस तुम्हाला करायचा आहे की तो स्पेसिफिक एक प्रश्न माझा बरोबर आहे तर का बरं बरोबर आहे, चुकला असेल तर का बरं चुकला आहे. तर अशा पद्धतीनं, आणि जो पेपर तुम्ही सोडवत असाल त्याचं मिनिमम 1 ते 2 वेळात सुद्धा तुम्हाला रिव्हिजन करायची आहे, जेणेकरून तो प्रश्न आपला ॲक्च्युअल पेपरमध्ये चुकायला नको, 4 जूनच्या पेपरमध्ये चुकायला नको. त्या हिशोबाने पूर्ण मी इथे स्ट्रॅटेजी सांगतोय तुम्हाला. कमीत कमी 25 ते 30 सराव पेपर तुमचे सोडवून झालेच पाहिजे, हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, किती 25 ते 30 सराव पेपर जीएस पेपर 1चे, आणि कमीत कमी 5 ते 10 सराव पेपर सीसॅटचे. हे मस्ट आहे. कोणत्याही हालतीत तुम्हाला एवढे सराव पेपर सॉल्व्ह करणं मस्ट आहे, तेव्हाच कुठे जाऊन तुमची पूर्व परीक्षा इथे इझिली क्रॅक होऊ शकतं. ठीक आहे, अल्टिमेटली सक्सेस मंत्र काय आहे तर हे लक्षात ठेवा. आपल्याला काय मिनिमम रिसोर्सेस, ठीक आहे, मिनिमम रिसोर्सेस
मॅक्झिमम आउटपुट या तत्वावर आपल्याला काम करायचं आहे. ठीक आहे, कमीत कमी रिसोर्स वापरा, एक सब्जेक्ट एक पुस्तक आणि त्या एकाच पुस्तकाची तुम्ही मिनिमम 5 ते 10 वेळा रिव्हिजन करा. हा फॉर्म्युला जर तुम्ही तुमच्या डोक्यात फिट केला तर डेफिनेटली कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तुम्ही इझिली क्रॅक करू शकता. बहुतांश वेळा विद्यार्थ्यांचं रिझल्ट न येण्याचे कारण काय राहतात की विद्यार्थी एकच सब्जेक्ट असतो पण एका सब्जेक्टसाठी 3 ते 4 वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं वाचेल, किंवा अमुक विद्यार्थ्यांनी अमुक मित्रांनी सांगितलं की या क्लासचे नोट्स आले, त्या क्लासचे नोट्स आले, तर असे करत करत आपण आपला कंटेंट खूप वाढवून टाकतो आणि आपल्याला प्रॉपर वेळ मिळत नाही त्या स्पेसिफिक कंटेंटची रिव्हिजन करायला. तर रिव्हिजन जर तुम्ही केली नाही तर अल्टिमेटली काय होतं की जे काही तुम्ही ते नवीन कंटेंट वाचत आहात तो तुमचा काय होऊन जातो, तो तुमचा पूर्ण वाईप आउट होऊन जातो, तो झिरो होऊन जातो. तर अशा कंडिशनमध्ये लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की शेवटले जे 4 महिने यामध्ये कोणताही एक्सपेरिमेंट तुम्ही करायचा नाही. जे काही तुमचे रेग्युलर रिसोर्सेस आहेत तेच तुम्ही चांगल्या पद्धतीने रिवाईज करा, त्याची सुद्धा तुम्ही 5-10 वेळा उजळणी करा की जेणेकरून त्या गोष्टी आपल्या डोक्यात फिट राहील. आणि अल्टिमेटली लक्षात ठेवा, रिव्हिजन इज द की टू क्रॅक द एक्झाम. कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन ज्या असतात यामध्ये रिव्हिजनच सगळं काही आहे. ठीक आहे, कोणतीही गोष्ट कोणताही नोट्स वाचण्याच्या पूर्वी हे लक्षात ठेवा किंवा एक विचार ध्यानात आणा की त्या स्पेसिफिक नोट्सचे मी रिव्हिजन करू शकतो की नाही करू शकत. जर उत्तर हो असेल तर डेफिनेटली ती नोट्स वाचा, जर उत्तर नाही असेल तर ते नोट्स वाचून काहीही अर्थ नाही आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण शॉर्टमध्ये या पुढच्या 6.5 महिन्याची प्लॅनिंग कशी असली पाहिजे ते एकंदरीत इथे बघितलेलं आहे. कोणाला काही डाऊट असेल रिगार्डिंग प्लॅनिंग तर ते कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही टाईप करून इथे विचारू शकता. ठीक आहे, आणि आमचं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.